आपल्या एलिमेंट्स ह्या बुकमधून डेफिनेशन्स एक्सप्लेन केल्यावर युक्लिडने काही ॲक्सियम्स किंवा स्वयंसिद्ध तत्वे एक्सप्लेन केली, जी आपल्याला जॉमेट्री समजायला मदत करतात. तुम्ही विचाराल, ॲक्सियम्स काय आहेत? साधारण अर्थ म्हणजे ॲक्सियम हे असे स्टेटमेंट आहे जे युनिव्हर्सली सत्य आहे आणि ज्याला प्रूफ करण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहीत आहे की सर्व ह्युमन्सला ब्रेन असते. आपल्याला माहीत आहे की हे सत्य आहे आणि ते ॲक्सेप्टेड आहे. त्याचप्रमाणे युक्लिडने अज्युम केलं की काही प्रॉपर्टीज ट्रू आहेत आणि त्यांना प्रूव्ह करण्याची गरज नाही. त्याने ह्या ट्रूथ्सला ॲक्सियम्स असं नाव दिलं. हे ॲक्सियम्स फक्त जॉमेट्रीशीच निगडीत नाहीत, तर ते थ्रूआउट मॅथमॅटिक्स अप्लाय केले जाऊ शकतात. येणाऱ्या लेसन्समध्ये ते आपल्याला कॉम्प्लेक्स जॉमेट्री प्रूव्ह किंवा सिद्ध करण्यासाठी आणि समजण्यासाठी मदत करेल. ह्या लेसनमध्ये आपण युक्लिडच्या काही ॲक्सियम्स स्टडी करणार आहोत. फर्स्ट ॲक्सियम आहे, इक्वल असणाऱ्या वस्तू दुसऱ्या वस्तूशी इक्वल असतात. याचा काय अर्थ आहे? हे एका एक्झाम्पलने समजून घेऊया. समजा बॉब आणि रॉब एका स्टोअरमध्ये जातात आणि दोघांकडे 5 रुपीज असतात. बॉबने 5 रुपीजचा एक पेन विकत घेतला आणि सेम प्राइजमध्ये रॉबने 2 कॅन्डीज विकत घेतल्या. याचा अर्थ 1 पेनची कॉस्ट ही 2 कॅन्डीजच्या कॉस्टशी इक्वल आहे. म्हणजे नंतर जर रॉबला त्याच्या कॅन्डीज बॉबच्या पेनसोबत ट्रेड कराव्या वाटल्या तर त्याला बॉबला 2 कॅन्डीज द्याव्या लागतील. याचाच अर्थ 1 पेनची व्हॅल्यू ही 2 कॅन्डीजच्या व्हॅल्यूशी इक्वल आहे. मॅथमॅटिकल सेन्समध्ये जर क्वांटिटी A इक्वल टू B आणि B इक्वल टू C आहे, तर A हे इक्वल टू C आहे. सेकंड ॲक्सियम असे सांगते की समान वस्तूंना एकत्र जोडले तर होल्स म्हणजे बेरीजसुद्धा समान असते. ह्या ॲक्सियमला सिम्पल वेमध्ये समजण्यासाठी इमॅजिन करा, जर 5 रुपीजमध्ये तुम्हाला 2 कॅन्डीज भेटतात आणि 7 रुपीजमध्ये तुम्हाला 1 पेन भेटतो. मग जर तुम्ही त्यांना एकत्र ॲड केलं तर तुम्हाला दिसेल की टोटल 12 रुपीजमध्ये तुम्ही 2 कॅन्डीज आणि 1 पेन घेऊ शकता. मॅथमॅटिकल सेन्सनुसार असं म्हणूया की क्वांटिटी A ही इक्वल टू C आहे आणि क्वांटिटी B ही इक्वल टू D आहे. तर A प्लस B हे इक्वल टू C प्लस D असणार. थर्ड ॲक्सियम असा आहे की जर इक्वल्सला इक्वल्समधून सबट्रॅक्ट केलं तर रिमेंडर्स हे इक्वल असतात. म्हणजे जर समान गोष्टीतून समान गोष्टी सबट्रॅक्ट केल्या तर बाकीसुद्धा समान येते. सेकंड ॲक्सियम प्रमाणेच जर क्वांटिटी A ही इक्वल टू C आहे आणि क्वांटिटी B ही इक्वल टू D आहे, तर A मायनस B हे इक्वल टू C मायनस D असणार. आपण रिमेनिंग 4 ॲक्सियम्स व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये एक्सप्लेन करूया.